श्री स्वामी समर्थ. बाळा, आज पाहून दुर्लक्ष करू नको या स्वामी संदेशाला. या स्वामी संदेशाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून बघशील तर तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार घडेल. तुला ज्या गोष्टी मिळतील ज्या आजपर्यंत कधी मिळाल्या नव्हत्या. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवला पाहिजे. तू एक गोष्ट लक्षात घे, मी बाकीच्या देवांसारखा फसवणारा देव मुळीच नाही. अरे, मी तर तुझ्या प्रत्येक गोष्टीत आनंद देणारा, प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आणि तुला जे काही हवं आहे ते बिनधास्त देणारा देव आहे. तुझा माझ्यावर काही विश्वास नाही का? स्वामी सांगतात, यशाकडे कमी वेगात जातात म्हणून घाबरू नका. तर शांततेच एका ठिकाणी उभे नाही म्हणून त्याची भीती पण बाळगू नका. उद्या जर तुम्हाला हिमालय चढायचा असेल तर आताच तुम्हाला छोट्या छोट्या टेकड्या चढायची सुरुवात केली पाहिजे. तुमच्याकडे जे असेल त्याने सुरुवात करा. उगाच आपल्याकडे काही नाही म्हणून कारणे देत बसू नका. पुस्तक वाचून जे माणसाला शिकायला मिळते त्याला आपण खरे जीवन म्हणतो. यशाच्या खात्रीचा मार्ग म्हणजेच अपयश आल्यावर पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी होय. तुमच्याकडून होत असलेल्या चुका हेच तुमचे शिक्षक आहेत. एक चांगले विद्यार्थी म्हणून त्या परत होणार नाहीत ह्याची काळजी घ्या. ज्या दिवशी तुम्ही ठरवता आज काय करायचं तो दिवस सर्वात आनंदाचा असतो. जीवनात हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा ठेवू नका. जीवन आपल्याला दररोज एक संधी देत असते. आपण त्याला उद्या म्हणतो आणि त्या संधीला टाळतो. बाळा, तुझा देवांवरती विश्वास आहे ना? तू स्वामींना देव मानतो ना? देव तुझा मालक मानतो की नाही? तू स्वामींवर विश्वास ठेवतो की नाही? जर बाळा तू स्वामींना मानत असशील, त्यांची पूजा करत असशील तरच या चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर. स्वामी सांगतात, जीवनात प्रेम मिळवायचं असेल तर लहान मुलांसारखं बनून राहा. जीवन समजून घ्यायचं असेल तर मागे बघत राहा आणि पुढे जायचं असेल तर पुढे चालत राहा. जीवनात आनंद राहायचा असेल तर कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका. गर्दीमध्ये जे आवाज करतात ते गर्दी म्हणूनच राहतात, तर जे शांततेत शांत म्हणून राहतात तेच आयुष्यात यशस्वी होतात. तुम्हाला तुमच्या नावावरून नाही तर तुमच्या कामावरून ओळखलं गेलं पाहिजे. मग नाव आपोआप लक्षात राहतं. इथे गेलेले मराठी सुविचार जे मी आज तुम्हाला सांगणार आहे ते स्वामींनी बोललेले त्यांचे वाक्य आहेत. कदाचित काही गोष्टी तुम्हाला वाटत असेल, या ऑनलाईन आलेल्या संदेशात काय आहे आणि मी या संदेशावर का विश्वास ठेवू? पहिले तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाहीत तोपर्यंत देवावर ठेवू शकणार नाहीत आणि या संदेशावर सुद्धा ठेवू शकणार नाहीत. स्वामी म्हणतात, आयुष्यात जेवढं मोठं स्वप्न असेल आणि तेवढा मोठा संघर्ष आणि तेवढं मोठं यश सुद्धा. आयुष्यात घाबरू नका. यशाकडे एक एक पाऊल टाकत राहा.
यश मिळालं नाही तरी चालेल, पण आलेला अनुभव हा नवीन असेल. आयुष्यात हरलेला माणूस कधीतरी परत जिंकेल, पण मनाने हरलेला माणूस आयुष्यात पुन्हा कधी जिंकत नसतो. जीवन खूप अवघड आहे. इथे समोर रस्ता दिसत नसला की स्वतःच बनवावा लागतो. आपण भविष्य सुद्धा बदलू शकतो, पण त्याआधी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. सवयी बदलल्या की भविष्य बदलणारच. तुम्हाला जन्म फक्त जिंकण्यासाठीच दिला गेला आहे. स्वामी सांगतात, तुमचा जन्म त्यासाठी झालाय, तुम्ही फक्त जिंकायचेच. हे तुम्ही ठरवा आणि पुन्हा प्रयत्न करा. तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा तुमच्या हव्या असणाऱ्या गोष्टीवर खर्च करा, म्हणजे तुम्हाला हवं तेच मिळेल. कष्ट न करता मिळालेले फळ आयुष्यभर टिकत नाही, पण कष्ट केल्यावर भले उशिरा का मिळेना, पण जेव्हा मिळते ना त्यावेळेस आयुष्य जगायचा मजाच वेगळा येतो. जे कष्ट न करता मिळतं त्याचं आयुष्यात काही महत्त्व नसतं. आयुष्यात आलेल्या अनुभवातून स्वतःला बदलावं लागलं. जर आपण बदल केला नाही तर आपण जिथे आहोत तिथेच राहून जातो. आयुष्यात समजवता पण आलं पाहिजे आणि समजून घ्यायला पण आलं पाहिजे. आयुष्यात संकट आपली परीक्षा घेतातच, पण संकटात आपल्याबरोबर कोण आहे, कोण गेलं हे सुद्धा दाखवून देतात. आपले विचार हे चुंबकासारखे असतात. ते त्याच गोष्टीकडे आकर्षित होतात ज्या गोष्टीचा आपण विचार करतो. म्हणून आपण ध्येयाचा विचार करत राहा. अनावश्यक गोष्टीसाठी वेळ देणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात खूप काही दिसतात, तशी दुःखसुद्धा असतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकायचं आहे. आज या संदेशानंतर तुझं भाग्य पलटणार आहे. यश मिळण्यासाठी जर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल आणि तो करून तुम्ही थकले असाल, तर यश मिळाल्यानंतर ते चित्र डोळ्यासमोर आणा. पुन्हा प्रयत्न सुरू करा. जीवनात फक्त फोनच्या टचमध्ये राहू नका, तर सर्वांच्या टचमध्ये राहा. आयुष्य खूप सोपं होऊन जाईल. जगण्याचे मार्ग वाट बघत बसू नका. जेवढा जास्त विचार करत बसाल, जीवनात तेवढ्याच समोरी वेगाने जाते. आयुष्यात काय करायचं त्यासाठी जास्त वेळ देऊ नका, नाहीतर वेळ ठरवेल तुम्ही काय करायचं ते. जेव्हा सर्वांना वाटतं की आपण हरावं, तेव्हाच खरी जिंकण्याची मजा येते. जर आपण खरे असू तर सिद्ध करण्याचा प्रयत्न जास्त करू नका. ते वेळ सिद्ध करेल. जीवनावर खूप अशा वळणावर आलोय. काही करू पण शकत नाही आणि काही बोलू पण शकत नाही. स्वामी म्हणतात, जीवन जगण्याच्या 2 पद्धती आहेत. जे मिळतंय त्यात आनंदी राहा. जे आवडतंय ते मिळवायचा प्रयत्न करा. जीवनात समस्या म्हणून आहेत असा विचार करू नका. सर्वच गोष्टी शाळेत नाही शिकवल्या जात. बऱ्याच गोष्टी स्वतःहून शिकून घ्याव्या लागतात. थोडंफार इच्छित असणं आवश्यक आहे. जीवन जर गुलाबासारखं प्रसन्न ठेवायचं असेल तर त्या काट्यांशी लढावं लागणारच. कुणी जर वाईट वागलं
त्यावर जास्त नाराज होत नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला कोणती गोष्ट कशी करायची हे माहीत नसेल तर तुम्ही करू नका. कारण तुमच्याजवळ एक संधी आहे. ते माहिती करण्यासाठी एकदा माहिती करून घ्या आणि नंतर पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करा आणि मग पहा यशस्वी व्हाल. अपयश येत असेल, ध्येयाकडे जाणारे रस्ते बदला, ध्येय नाही. ज्या गोष्टी तुमचं मन स्थिर करतात अशा गोष्टींमध्ये व्यस्त राहा. अपयशाच्या अगदी जवळ यश लपलेले असते. जर बोलण्यात गोडवा असला की जगण्याला चव येते. वेळ लागत नाही आयुष्य बदलायला. इथे लोक स्वतःची चूक मान्य करत नाहीत तर दुसऱ्यांना आपलं कसं मानतील. स्वामी बोलतात आनंदी आहे कारण मी आनंदी आहे, कारण मी आयुष्यात काळजी न करता आयुष्य जगतोय. स्वामी भक्तांनो, तुम्ही पण काळजी करू नका. आयुष्य जगायचं असेल त्यात चिंतन करा, चिंता नाही. बोलण्याच्या आधी खूप विचार करून बोला, कारण आपले शब्द मनातून येतात, मात्र त्यावर लोक मेंदूने विचार करतात. होऊ शकतो प्रत्येक दिवस चांगला, पण प्रत्येक दिवसात आनंद, पण प्रत्येक क्षणाला आनंद देणारे क्षण कधी शिकाल. कमेंटमध्ये एकदा फक्त असे लिहा की स्वामी शक्ती सोबत आहे. स्वामी म्हणतात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला आम्ही आलो आहोत. मी तुम्हाला हरू देणार नाही. तुम्हाला ज्या गोष्टी आयुष्यात जमल्या नाहीत, आता त्या गोष्टी तुम्हाला जमण्यासाठी मी स्वतः आलो आहे. मला तुम्ही विसरू नका. माझे नामस्मरण घ्या. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. औदुंबर चिंतन.